सर्वात आधी गुजरातला तेल पुरवलं जाईल, राऊतांचा आरोप। आधी गुजरात मग पूर्ण देश, देश मेला तरी चालेल, गुजरातला आधी तेल पुरवठा होईल, राऊतांचा निशाणा। बारामतीमध्ये कुठेही गॅस मिळत नाहीये, संपूर्ण देशात हीच परिस्थिती, गॅस सिलेंडरची कमतरता आहे, हे सरकार मान्य का करत नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर जे विरोधक बोलतात तेच वास्तव होण्यास सुरुवात झाली आहे, एलपीजी साठी लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, सुळेंचं वक्तव्य। घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडून स्पष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खासदार सुप्रिया सुळेंना उत्तर। विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। सरकार पाप लपवण्याचा प्रयत्न करतंय, आज नागरिकांना गॅस मिळत नाही, महागाई वाढली आहे, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप। सध्या ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे, सरकार लोकांची लूट करतंय, गॅस टंचाईवर पटोलेंची प्रतिक्रिया। कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं प्रतिमात्मक आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात चुली मांडत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। थोड्याच वेळा शिवालिक जहाज एलपीजी घेऊन गुजरातला पोहोचणार, गुजरातच्या मुंद्रा बंदरावर शिवालिक जहाज पोहोचणार, तर उद्या नंदादेवी जहाज कांडला बंदरावर पोहोचणार। राज्यातील गॅस वितरकांना पोलीस संरक्षण द्या, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे आदेश। गॅस वितरकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी होती, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून स्वतंत्र पत्रक जारी। गॅस टंचाईचा छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीजला फटका, सर्दी खोकल्याचं औषध तयार करण्यासाठी कंपनी ठप्प, कंपनीत लाकडावर चालणारे बॉयलर आणून काम सुरू, गॅस तुटवड्यामुळे 5 लाख औषधांच्या बाटल्यांच्या ऑर्डर कंपनीनं नाकारल्यात। मालेगावातील हॉटेल व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे मोठ्या संकटात, गॅस अभावी हॉटेल अर्ध्या वेळात बंद करण्याची नामुष्की, सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांवर मोठी टांगती तलवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर, पुरवठा विभागाची हॉटेलवर कारवाई, सिलेंडर जप्त, कारवाई दरम्यान 40,000 रुपयांचे सिलेंडर जप्त करण्यात आले। गॅस टंचाईमुळे पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव बंद, गॅस टंचाईमुळे दुकान बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आलाय। ठाण्यातील 50%हून अधिक हॉटेल्सच्या गॅसच्या तुटवड्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर, ठाण्यातील अनेक बँक्वेट हॉल बाहेर चुलीचं जेवण करण्यास सुरुवात, ठाण्यात गॅस सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प पडण्याची भीती, हॉटेल व्यावसायिकांची सरकार विरोधात नाराजी। चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅससाठी एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, 10 ते 15 दिवसांपासून गॅस बुकिंग होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी, अनेक ग्राहकांचे केवायसी पेंडिंग असल्यानं गॅस मिळण्यात अडचणी। सोलापुरात घरगुती गॅस देखील तुटवडा जाणू लागलाय, घरगुती गॅसचा पुरेसा साठा मिळत नसल्यानं एजन्सी धारकही त्रस्त झालेत, सणासुदीमुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरला मागणी असल्यानं घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला। गॅस टंचाईमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा एलपीजीला अनोखा पर्याय, बायोमेसच्या कांड्यांवर चालणाऱ्या शेगडीवर किचन चालवण्याचा प्रयोग। रत्नागिरीत देखील गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम, गॅस उपलब्ध होत नसल्यानं दुपारनंतर दुकानं बंद ठेवण्याची वेळ, रत्नागिरीतल्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये आता हाफ डेची कन्सेप्ट सुरू। गॅस तुटवड्यामुळे मुंबई ठाण्यात 5 रुपयांनी वडापाव महागला, पोहे शिरा आणि साबुदाणा खिचडी 25 वरून 30 रुपयांवर, तर ठाण्यात वडापावचे दर 20 रुपयांवरून 25 रुपयांवर। गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पालघरमध्ये वेल्डिंग कारागिरांची अनोखी शक्कल, टाकाऊ वेस्टेज ऑइलपासून बनवली टिकाऊ लोखंडी शेगडी, 1 लिटर टाकाऊ ऑइलमध्ये 1 ते 2 तास हायस्पीडने ही शेगडी सुरू राहते। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील छोटे व्यावसायिक आणि स्टॉल धारकांकडून पर्यायी साधनांचा वापर सुरू, काही जणांकडून कोळशाच्या शेगड्यांचा वापर, तर काहींनी रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापर सुरू केलाय। कांदिवलीमध्ये चारकोपमध्ये गॅस एजन्सी बाहेर मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ, गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा मनसेचा आरोप। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या माटुंग्यातील रामाश्रय हॉटेलला फटका। दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर,
हॉटेलमध्ये फक्त 5 पदार्थ विकले जात आहेत। गडचिरोलीत गॅससाठी टंचाईमुळे नागरिक त्रस्त। सिरोंचा येथील आश्रमशाळेतही सिलेंडरचा साठा संपल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण। तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचीही मागणी। रत्नागिरीत 10 दिवसांनंतर गॅस एजन्सीला मिळाले व्यावसायिक गॅस सिलेंडर। 8 मार्च नंतर पहिल्यांदा गॅस कंपनीकडून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला आहे। नंदुरबारमध्ये गॅस बुकिंगबाबत नागरिकांमध्ये संभ्रम। बुकिंगसाठी येणाऱ्या कॉलची संख्या वाढल्याने बुकिंग होईना। जिल्हा प्रशासनाकडून कॉल सेंटरची क्षमता वाढवण्याचा निर्णय। एका मिनिटाला 400 कॉल घेण्याची व्यवस्था। छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव गॅस एजन्सी बाहेर गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच रांग। गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिकांच्या सिलेंडरसाठी भल्या मोठ्या रांगा। नवी मुंबईतील सानपाड्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा। भर उन्हात नवी मुंबईकर गॅससाठी रांगेत उभे। कांदिवलीतील चारकोप गावात अजूनही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी। गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या अर्ध्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा। आखाती युद्धाचा पंढरपूरच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका। निर्यातीसाठी तयार 5000 एकरावरील द्राक्ष शेतातच पडून। शेतकरी प्रशांत देशमुखांच्या शेतातील 200 टन द्राक्ष शेतातच पडून 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम। रायगडच्या इंदापूरमध्ये भाजी मार्केट ओस। ग्राहकांची तुरळक गर्दी। शेवगा, टरबूज, कलिंगड यासारख्या भाजीपालांना कमी भाव। गॅस टंचाईमुळे डोंबिवलीमधील हॉटेल साहेबराव बंद। कर्ज काढून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकानं हे हॉटेल सुरू केलं होतं। कमर्शियल गॅस उपलब्ध नसल्यानं स्वयंपाक ठप्प। विरोधकांनी विधेयक वाचलं तर विरोध करणार नाहीत। धर्मस्वातंत्र्य विधेयकावर राजकारण करणं योग्य नाही। विरोधकांच्या मतांच्या लांगुलचालनाकरता विरोध करतात। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। धर्मांतर बंदी कायद्याला विरोध करणार। धर्मांतर बंदी कायद्यावर काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया। कलम 25-26 मध्ये बदल केला तर त्याला आमचा विरोध असेल। ज्योती गायकवाड यांचं वक्तव्य। विधान परिषदेत परब आणि सामंतांची गद्दारीवरून एकमेकांवर टीका। 3 वर्षात सत्ताधारी आमदार खासदारांना 1600 कोटी मिळाले। अनिल परब यांचा आरोप। तर परब यांनी गद्दारीचा विषय सभागृहात आणायला नको होता। उदय सामंतांची परबांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे दिल्ली दौरा अचानक ठरल्यानं चर्चांना उधाण। शिंदे दिल्लीत काही महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचीही सूत्रांची माहिती। मंत्री नितेश राणे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधान भवनात भेट। दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत विचारपूस केली। दोघांच्या अचानक भेटीचा व्हिडिओ व्हायरल। देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीआधी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बदलले होते। ममता बॅनर्जींनी देखील हे स्वीकारलं पाहिजे। त्यावर आंदोलन करणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांची ममता बॅनर्जींवर टीका। संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अचानक वाजला सायरन। संसदेच्या गेट क्रमांक 1 वर अचानक सायरन वाजलाय। सायरन वाजल्यानं सुरक्षा व्यवस्था सतर्क। वाऱ्यामुळे बॅरिकेड हल्ल्यानं सायरन वाजला। सीएसआयएसएफचं स्पष्टीकरण। बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न। राष्ट्रवादी नेते सगळ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार। बारामतीत उमेदवार देणार नसल्याचं सुप्रिया सुळेंनी केलं जाहीर। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुदत। हरियाणा, ओडिशा आणि बिहारमध्ये आज राज्यसभेची निवडणूक। राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध। 37 पैकी राज्यसभेच्या 26 जागा बिनविरोध। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान, तर संध्याकाळी 5 नंतर मतमोजणी। अंबादास दानवेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। अंबादास दानवेंचं छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र। धमक्यांमुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या संरक्षणाला धोका निर्माण होऊ शकतो। दानवेंची भीती। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महासभेत नगरसेवक आक्रमक। पोलिसांनी झाडाझडती घेतल्यानं नगरसेवक आक्रमक।
महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना पोलिसांची गरज काय? आम्ही चोर किंवा गुंड आहोत का? शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा सवाल।